हे गाईस, तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आपण आलो आज CST ला काला घोडा फेस्टिवलसाठी. सो नक्कीच तुम्ही हा ब्लॉग पण पूर्ण कंटिन्यू बघा. खूप मस्त मस्त युनिक आर्ट्स आहेत तिथे, तर नक्कीच हा ब्लॉग पूर्ण बघा. आपण आहे आता CST स्टेशनला आणि आपले काही फ्रेंड्स येत आहेत, सो त्यांचा वाट बघतोय आपण इथे. तर ते आले की लगेच आपण पुढे जाऊया. तर हा फेस्टिवल भरतो इथे गेटवेची इथनं पाठी 10-15 मिनटं पाठी यायला लागतं. तर तिथे हा फेस्टिवल असतं. तर आपण जाऊया तिथे आणि बघूया किती छान छान आर्ट्स आहेत तिथे. बोलतात का युट्यूबवर पण मी बघितलं का खूप साऱ्या व्हिडिओ येत आहेत अँड खूप सारे भारी भारी आर्ट्स आहेत तिथे. तर तिथे जाऊन नक्कीच बघू काय काय भरलंय. तर जाऊया आता पटकन तिकडे. आणि हा फेस्टिवल आजपासून स्टार्ट होतोय 31 जानेवारी टू 8 फेब्रुवारी पर्यंत आहे. तर नक्कीच या आणि एकदा व्हिजिट करा. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेलच किती छान छान असेल काय काय असेल ते. तर जाऊया आपण पुढे. तर मी फर्स्ट टाइम जातो इथे, लास्ट टाइम पण होता. दरवर्षी असतो हा फेस्टिवल. खूप युनिक फेस्टिवल आहे. तर तुम्ही पण एकदा नक्कीच या आणि व्हिजिट करा. जाऊया पहिले तर तिथं असा उत्सुकता येते मनातनं खूप जास्त. तर आम्ही आलो CST पासून चालत. आम्ही चाललोय गेटवेच्या दिशेने. गेटवे पासून हार्डली 10-15 मिनटं पाठीमागेच आहे. तर आपण जाऊया तिथे. तर आपण फर्स्ट टाइम आपण माईक यूज करतोय. तर साऊंड क्वालिटी कशी आहे जरा चेंज झाली असेल. साऊंड क्वालिटी नक्कीच सांगा कशी आहे. अँड जर साऊंड क्वालिटी चांगली असेलच तर आपण हे परचेस पण करू, कारण का मी मित्राकडनं आणलं आज खास साऊंड क्वालिटी चेक करण्यासाठी. तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा साऊंड क्वालिटी कशी आहे. आणि जर चांगली असेल तर आपण नक्कीच याला परचेस करू. तर मित्रांनो, आपण आलो आता काळा घोडा फेस्टिवलला. आपण एंटर केलं आतमध्ये अँड समोर तुम्ही बघू शकता काळा घोडाची मूर्ती स्टॅच्यू आहे. अँड इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. सो आता आतमध्ये जाऊया पहिले. तर आतमध्ये जाऊन बघूया किती युनिक आर्ट्स आहेत ते जाऊन बघूया. मध्ये एंटर करतोय आता. तिथे स्टॉल्स चालू झाले. युनिक असतं सर्व इथे युनिक असतं, बघू शकता. पेंटिंग चालू आहे इथे. युनिकची पेंटिंग खूप सुंदर आहे. जी मॅच पबजी कॅरम भारी आहे. त्रिकोण आहे का? आताच बघून मन असं पागल झालंय. आतमध्ये अजून खूप काय बोलतायत, तर आतमध्ये जाऊ आणि आतमध्ये अजून बघूया, एक्सप्लोअर करूया सर्व काही गोष्टी. अँड हे बघा इथे एक अशी कोलंबी इथे बाटल्यांनी बनवले. समोर घोडा बघा किती सुंदर बनवलाय, खूप छान आहे. ज्याने पण कोणी बनवलंय खूप सुंदर बनवलंय. आणि हे सर्व काय बनवतात ते स्टुडंट लोक बनवतात. खूप सुंदर बनवलंय. अजून खूप काय येतं, आतमध्ये जाऊया, अजून एक्सप्लोअर करूया सर्व गोष्टी. दॅट्स कॉल कर्मा. बघा खूप सुंदर बनवलाय. लाकडापासून बनवलाय. किती बघा हत्ती, काहीच हत्ती देखो. खूप सुंदर हत्ती आहे. हो, खूप युनिक गोष्टी आहेत इथं. लिटरली खूप सुंदर गोष्टी आहेत इथे. जेवढं बघू तेवढं कमीच आहे. आणि हे बघा तुम्ही किती युनिक आहे या सर्व गोष्टी, आणि सर्व हँडमेड आहे तिथे. कॉलेज स्टुडंटने बनवल्यात. हो नाईस. काहीच हे बघा. बघा खूप छान काम करतायत. पर्यावरणला कसं वाचवलं पाहिजे ते नक्कीच ते इथं सादर करतायत आपलं. अँड चला मित्रांनो, खूप सुंदर अशी टॅक्सी बनवली आहे. हो इथं टॅक्सी खूप सुंदर टॅक्सी बनवली आहे. खूप बघू शकता जेवढे चीज आहे, जेवढे इथं वस्तू आहेत ते खूप सुंदर बनवले. सगळं युनिक आहे इथे. जे काय आहे तेवढे सर्व युनिक आहे. सो नक्कीच तुम्ही पण या आणि एकदा व्हिजिट करा इथे. इथं आहे एक आजपासून स्टार्ट झालं 31 जानेवारी पासून ते 8 फेब्रुवारी पर्यंत आहे हे. अँड हे बघून ते ह्याचा नक्कीच काढूया आपण मुंबई सिटी ऑफ फिल्म.
हे पण खूप सुंदर बनवलं आहे. आता मित्रांनो आपण इथले स्टॉल एक्सप्लोर करू पूर्ण. तिथे बघूया आता काय काय लावलंय. मागाशी तुम्ही बघितलं असलं वरचं प्राईस बघा इथे जास्त नाही 1,500लाच आहे. बघा खूप सुंदर सुंदर बॅग आहे. हो नाईस. हे बघ कावीलचा काय बोलता. बटाट्याची भाजी घ्यायला की काम येईल दुकानात. वा आला तर स्मॅशर विशर नाही इथे खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे. तर नक्की एकदा या आणि विजिट करा. इथे खूप भारी भारी आहे अँड खूप युनिक गोष्टी आहेत इथे. अँड सर्व काय इथे सुंदर बनवलं आहे. सर्व कॉलेज स्टुडंटने बनवलं आहे हे गोष्ट. तर नक्की एकदा या आणि विजिट करा इथे. तर आपल्या इथलं सर्व काय एक्सप्लोर करून झालं. आपण चाललंय तिथं पेंटिंग बघायला आता. तो डायरेक्ट तिथेच जाऊया आणि तिथे जाऊनच तुम्हाला भेटूया डायरेक्ट. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसं वाटतंय नक्कीच मला सांगा, कमेंट करा. आणि आवडला असं नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आता जाऊया तिकडे डायरेक्ट. तर मित्रांनो आता आपण चाललोय पुढे. आता हा आपण खूप काय भारी भारी आपल्याला बघायला भेटलं इथे. अँड आता जाऊया तिकडे पेंटिंगचे इथे. आणि हे कोलंबी बघा खूप युनिक बनवले. बाटल्यांपासून यूज केलेल्या बॉटल्स पासून बनवलेली आहे तिला. खूप सुंदर सुंदर इथे आहे. सर्व काय खूप भारी भारी आहे अँड खूप मजा येते बघायला. आणि आता आपण चाललोय पेंटिंग बघायला पाहिजे. आणि इथे STD कॉलिंगचा आहे. खूप पहिले हे यूज व्हायचं जुन्या काळात. तर आता हे बंद झालंय. पण इथे त्याचे एक मेमरी म्हणून एक त्याला केलंय. अशी तुम्ही बघितलं असेल स्टार्टिंगला. आणि आता आपण त्याला एकदम जवळून बघू. खूप सुंदर सुंदर बनवलंय. सर्व काय बघूया आपण इथे काय काय बनवलंय ते. खूप सुंदर डेकोर केलंय. हो छान एकदम मिस नाही आलं. हा वा 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 वा. हो ठेव माहिती काय काय बोलतो त्याला. हा मला पण हा पाऊस गाईज हे बघा इथेच तुम्हाला बघायला भेटेल. एवढं सर्व काय आहे तिथे. सो तिथून आपल्याला तिकडे जायचंय व्हिज्युअल आर्ट्स कडे. तर आपण जाऊया तिकडे आणि तिकडे जाऊनच भेटूया तुम्हाला डायरेक्ट. तर इथून एक्झिट केला की लगेच इथेच आहे आर्ट गॅलरी. जास्त लांब जायची गरज नाहीये. तर आतमध्ये जाऊया आपण आर्ट गॅलरीमध्ये आणि बघूया किती सुंदर सुंदर युनिक युनिक आर्ट्स बनवले असेल त्यांनी. तर आलो आता आर्ट गॅलरीमध्ये. बघू शकता तुम्ही खूप सुंदर सुंदर आर्ट्स आहे तिथे. खूप सुंदर सुंदर पेंटिंग बनवले आहे दादांनी. हे बघा खूप युनिक आहेत काही गोष्टी जे आपण एक्सपेक्ट नाही करू शकत. खूप खूप युनिक गोष्टी आहेत तुम्ही बघू शकता. ह्या हो नाईस. खूप सुंदरशी पेंटिंग बनवली आहे. सर्व काय एकदम मस्त आहे, भारी आहे, खूप छान आहे. हे पण बघा तुम्ही गावाकडची वाईब दिले पण खूप सुंदर आहे. तर मित्रांनो आपण बघतोय खूप खूप असं मनाला भाऊ होणारे पेंटिंग आहे तिथे. खूप असं रिलेट करणारे पेंटिंग आहेत काही काही. खूप सुंदर सुंदर आहे. तुम्ही पण बघू शकता. इथे पण बघू शकता. खूप एकदम अशी गावाकडची वाईब दिली इथे. खूप सुंदर आहे. ज्यांनी पण बनवलंय खूप सुंदर बनवलंय. आर्टिस्टचं नाव नाही, नाहीतर तुम्हाला सांगितलं असतं आर्टिस्टचं नाव. जे काय आहे ते खूप सुंदर आहे. त्या पेंटिंगची प्राइस 7,500 रुपये. ब्लॅक अँड व्हाईट. ब्लॅक अँड व्हाईटची अलगच वाईब आहे काही. हो ते बघा कॅमेऱ्याचा जे काय ते
सर्व युनिक आहे इथे, मजा येते बघायला. हे बघा नाही आपण, तर हे पण बघा तुम्ही. हा खूप सुंदर वाटतंय. क्रेझी आहे ना. वाव, या पिक्चर मध्ये कॉन्ट्रास्ट बघा किती आहे. किती डिटेलिंग केलंय. डिटेलिंग बघ किती आहे बाबा. खूप भारी डिटेलिंग होती त्या फोटोमध्ये. खूप सुंदर होता, आवडला भाई. डिटेलिंग वर सर्व गेम होता आणि आवडला आपल्याला ते. हे पण बघा काहीच. हो, किती सुंदर बनवलं या झाडाला. झाडाला अलगच रूप दिलंय. तर मित्रांनो आपला एकदम काला घोडा एक्सप्लोअर करून झालाय. खूप मजा आली, खूप भारी होतं एक्झिबिशन. खूप सुंदर सुंदर युनिक युनिक गोष्टी होत्या. तुम्ही पण एकदा या नक्कीच, आणि नक्कीच एकदा येऊन व्हिजिट करा. आता आपण चाललोय मरीनला, तर मरीनला जाऊन थोडं टाइम स्पेंड करूया आणि त्यानंतर आपण जाणार मग घरी. आणि थोडंफार खायचं पण आहे, भूक लागले पकी. तर आपण जाऊया आता मरीनला आधी. तर आपण आलो आता मरीनला, अँड इथं विकेंड असल्यामुळे खूप जास्तच गर्दी आहे. अँड बसायला पण जागा नाही इथे कुठेच. आम्ही मगापासून शोधते बसायला जागा, पण बसायला जागा आम्हाला भेटत नाहीये. तर अजून थोडं पुढे जाऊया अँड पुढे जाऊन बघूया, थोडी बसायला जागा भेटली तर थोडा समुद्राचा थंड थंड हवा तरी घेऊया आपण. तर जाऊया थोडा पुढे, आता बघूया कुठे बसायला जागा भेटते. खूप अंधार झाला इथे आणि किती छान हवा आहे. आम्ही आलोय खाऊ गली आधी, आणि इथं काय सँडविचचा वास आला भाई, एकदम कडकवाला. आणि एवढी बेकारवाली भूक लागली ना, आता पटकन जाऊया काहीतरी शोधूया अँड इथं खाऊया मस्त काहीतरी जाऊन. खूप डेंजरवाली भूक लागली. बघता बघता रात्र झाली मित्रांनो आता. अँड समोर बघू शकता तुम्ही CSMT स्टेशन पुढे समोरच आहे. रात्री एक अलगच स्वॅग असतो त्याचा. मस्त लाइटिंगने एकदम सजवलं आहे भाई, कडक. देखो कितना सुंदर लग रहा है. मस्त मस्त भाई मस्त. तर आपण आलो आता फायनली स्टेशनला, CST स्टेशनला. अँड आपण आता चाललोय घरी. हा ब्लॉग कसं वाटलं, आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. बाय. Yeah.